मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत साधा उमेदवार मिळाला नाही, त्यामुळे एबी फॉर्म कोणी मागितला नाही असा थेट आरोप शिवसेनेवर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे यांनी केलं होतं। आणि अर्थातच खासदार संजय जाधव यांच्यावरही त्यांनी टीका केली होती। आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र धर्मे आहेत। धर्मे साहेब, शिवसेनेला एबी फॉर्म घ्यायला कोणी तयार नाही असा थेट आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे यांनी केलंय, काय सांगाल? मुळात भुमरेचा हा चुकीचा आरोप आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर शहरी भागामध्ये पहिल्यापासूनच शिवसेनेला पाहिजे तेवढा जनाधार नाहीये। जेव्हा युतीची सरकार होतं तेव्हाही आम्हाला फारसं जनाधार हा शहरी भागामध्ये नव्हता। आणि यावेळेस जर बघितलं असेल तर सत्ताधारी पक्ष मोठ्या प्रमाणावर पैशाचा धुमाकूळ त्यांनी केल्यामुळं आम्हाला जिथं शक्य वाटत होतं, जिथं आमचे उमेदवार कामाच्या जोरावर निवडून येऊ शकतात त्या ठिकाणी आम्ही उमेदवार दिले। तुम्ही बघितलं असेल तर पूर्वी पाथरीमध्ये आमचा एकही नगरसेवक नव्हता गेल्या 30 वर्षात। यावेळेस आमचे 2 उमेदवार उभा होते। तुम्ही मानवतला बघितलं असेल आम्ही 4 उमेदवार उभा केले होते। शिरूरला आम्ही 3 उमेदवार उभा केले होते। जिंतूरला 1 केला होता। एवढंच नाही तर पूर्णाला आमचा नगर अध्यक्षपदाचा उमेदवार आणि नगरसेवक सुद्धा होते। गंगाखेडला सुद्धा 6 उमेदवार आमचे नगरसेवक पदासाठी होते। त्यामुळे भुमरे जे बोलत आहेत त्यांचा आरोप अतिशय चुकीचा आहे। वास्तविक या लक्ष्मी अस्त्राच्या विरोधात आमच्या कार्यकर्त्याची माती होऊ नये म्हणून जिथं फक्त आपलं काम प्रभावी आहे, जिथला आपला उमेदवार निवडून येऊ शकतो त्याच ठिकाणी आम्ही उमेदवार उभा केले। आता हे जे सांगाले भुमरे साहेब, पाथरीचा जर विचार केला तर पाथरीचे भाजपचेच कार्यकर्ते शिवसेनेचा एबी फॉर्म घ्यायला तयार होते, पण आम्ही बाहेरच्याला उमेदवारी दिली नाही। कारण पाथरीमधल्या जवळपास निष्ठावंत सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सगळे फॉर्म भरलेले होते। पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळेल म्हणून एक सूचकाने त्यांनी फॉर्म भरलेले होते, परंतु ह्या जिल्हा प्रमुखांनी भाजपच्या एबी फॉर्म त्या ठिकाणी मॅनेज केले। कोणाला मॅनेज झाले? ते दोघांना मॅनेज, बाबाजानीला मॅनेज झाले, सईद खानला सुद्धा मॅनेज झाले। म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगड त्याचे गप्पा मारायले की आम्हाला काँग्रेसची सत्ता घालवायची होती, बाबाजानीची सत्ता घालवायची होती म्हणून आम्ही उमेदवार उभा केले नाहीत। हे साफ चुकीचं आहे। त्यांनी दोन्ही बाजूनं मलिदा खाल्लाय आणि तिथं एकही उमेदवार उभा केलेला नाही। खासदार संजय जाधव यांच्यावर त्यांनी टीका केली आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला ढासाडला, त्या विमर्शनेत अशी बडबड करत आहेत असं त्यांनी सांगितलं। आता शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळलाय, वास्तविक ह्यांना बोलण्याची तेवढी अवकातही नाही। आता त्यांनी एक काल आरोप करीत असताना एक बोलले की बंडू बॉस हे स्वतःला बॉस म्हणून घेतात। बंडू बॉसने कधी स्वतःला बॉस म्हणून घेतलं नाही। आणि बॉस जरी जनता म्हणत असेल तर आपल्या वरिष्ठाला, आपल्या मोठ्या पदाधिकाऱ्याला आपण बॉस म्हणतो। पण त्यांनी उल्लेख काय केला की डॉन म्हणजे सगळे अवैध धंदे करणारे, 2 नंबरचे धंदे चालविणे ह्यांना लोकांना डॉन म्हणलं जातं। आणि पालकमंत्री मग याचा अर्थ त्याचं म्हणणं आहे की माननीय मेघना बोर्डीकर ह्या डॉन आहेत काम करून घेण्यासाठी, म्हणजे अनलिगली कामं करून घेत आहेत का? माझा स्पष्ट आरोप आहे त्यांच्यावर। तुम्ही जर डॉन म्हणून घेता असाल तर निश्चित तुम्ही अनलिगली कामं कुठेतरी नियमाला डावलून कामं करून घेता असाल म्हणून तुम्ही स्वतःला डॉन म्हणून घेता। शिवसेनेची काय स्थिती राहणार? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पूर्णामध्ये तुम्ही अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली आणि जिल्ह्यामध्ये ज्या इतर निवडणुका लढवल्या आघाडी युत्याकडून, किती यश येईल शिवसेनेला असं वाटतंय? आम्ही जेवढ्या जागा लढवल्यात मी निश्चित सांगतो की पूर्णेमध्ये मशाल पेटणार आहे, मशालचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी होणार आहे। गंगाखेडमध्ये सुद्धा आमचे चांगल्या प्रकारचे नगरसेवक येतील। मानवतमध्ये सुद्धा आमचे 2-3 नगरसेवक निश्चित निवडून येतील। शेलूमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। पाथरीमध्ये 2 पैकी एखादा नगरसेवक आमचा निश्चित निवडून येणार आहे। म्हणून आम्ही जे जागा लढवल्यात त्यापैकी आम्ही 80% जागा निश्चित जिंकणार। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते, खरं तर 80% जे आम्ही उमेदवार लढवले त्यापैकी निवडून येणार असं त्यांनी यावेळी विधान केलंय। तर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भुमरे यांना यावेळी त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, TV9 मराठी, परभणी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।